माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे विवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहा, लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 55. भगवती सीता आदर्श नारी. भगवान रामचंद्राने गंगा पार केली. भगवती गंगा मातेची पूजा केली. भगवती सीतेने गंगा मातेला नमस्कार केला. भारतीय महिला जेथे जाते तेथे काहीतरी ठेवते, देवाला सांगते, श्रद्धेने नवस करते. सीता गंगा मातेला प्रार्थना करते, गंगा माई, मला माझे पती, माझे धीर यांचे सोबत सुखरूप परत येऊ दे. 14 वर्षांनी मी तुझी पूजा करीन. या देशातील स्त्री मानस फार विलोभनीय आहे. आपल्या देशातील मातांसारख्या माता किंवा महिला जगात कुठेही मिळणार नाहीत. संकोच, मर्यादा, पातिव्रत्य, शील, धर्म, संस्कृती सर्वांची मूर्ती म्हणजे भारतीय स्त्री. आणि यातच स्त्रीचे मोठेपण. जेव्हा ती स्वातंत्र्य दिले जाते तेव्हा स्वैराचार बोकाळतो. आमच्या देशात स्त्रीला स्वातंत्र्य आहे, पण स्वैराचार करण्याकरता स्वातंत्र्य हवे असल्यास त्या स्वातंत्र्याने आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेत महिला फार स्वतंत्र आहे ते खरे, पण तारुण्य गेल्यानंतर स्त्रीला तेथे कवडीची किंमत नाही, हे पण लक्षात ठेवा. आपल्या देशात वृद्ध माता पित्याची सेवा करणारी मुलाने नातवंड आहेत. वृद्ध स्त्रियांची आपण किती जपणूक करतो. अमेरिकेत वृद्धांची अवस्था कोंडवाड्यातील जनावरांसारखी आहे. आजकालची वर्तमानपत्र वाचली की डोके भणभणायला लागते. कोणकोणत्या प्रकारे आमच्या देशातील लोकांना बिघडवण्याचे तंत्र चालले हे ध्यानात येते. भगवती सीता भारतीय नारीचा परम आदर्श होय. आपली मुलगी सीतेसारखी व्हावी असे प्रत्येक भारतीय महिलेला वाटत असते. अतिस्वातंत्र्याच्या गप्पा, अतिस्वैराचार याचा परिणाम दुःखद आहे. मनुष्याच्या जीवनात मर्यादा, प्रेम, सौंदर्य, त्याग असल्यास त्याच्याबद्दल जो आदर घरात निर्माण होतो तो फार महत्वाचा आहे. आदर भारतीय वृद्धांना अजून उपलब्ध आहे. माझा देश अमेरिकेत का श्रीमंत नसेल, पण माझा देश धर्म संस्कृती याने फार समृद्ध आहे आणि म्हणून तो सुखी पण आहे. आणि धर्म याचे मूळ आहे. भगवती सीता गंगा मातेला नवस करते. भारतीय महिलांचे हे वैशिष्ट्य आहे की त्या स्वतः करता कधी नवस बोलत नाहीत. त्यांना स्वतः करता काही नसतंच. त्या नवऱ्या करता, मुला करता, मुली करता नवस करतील. त्यांना मुलीच्या संसाराची काळजी म्हणून माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, माझी मुलगी अशी त्या प्रार्थना करतील. परपंचाचे भले करण्याकरिता ती काहीतरी करत असते. बाईला सगळीच काळजी. ही वात्सल्यता फार चांगली. ही टिकून राहू द्या. आपल्या परिवारावर खूप प्रेम करा. पारिवारिक प्रेम हे रामकथेचे केंद्र आहे. पारिवारिक प्रेमाचा विकास झाला की सुख आपोआप येईल. सुखा करता वनवर निंडावे लागणार नाही. आश्रमात, वनात, जंगलात किंवा हिमालयात जाऊन सुख मिळत नसते. आपण सुखी परिवार उभा केला तर तो देवही आपल्या घरात नांदायला येईल. न लगे सायस जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळ व्हावा. एक सुखी सुंदर गोड गोंडस परिवार निर्माण करा. जेथे पती पत्नीचे प्रेम, मुलांचे प्रेम, आजी आजोबांचे भावंडे सगळे गुण्यागोविंदाने आनंदात राहतात, तेथे रामाला, कृष्णाला तेथे यावेच लागते. आपल्या घराचे जर सारखी धुसफूस चालली असेल तर तेथे देव कशाला येतील. ज्याच्या जवळच्या माणसांची धड वागता येत नाही त्याला देव प्राप्त होत नाही. पहिल्यांदा आपल्या जवळच्या माणसांची नीट वागायला शिका. सगळ्यांची भांडणं आणि देवाची आराधना. देव बाजारात भाजीपाला नाही एवढे लक्षात ठेवा. त्यासाठी संपूर्ण जीवनाची शैली बदलायला लागेल. तेव्हा तो परमानंद आपल्या कणाकणातून, पेशीतून उसळतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगावर प्रेम करता येईल तेव्हा आपण संतच होऊन जाऊ. निदान पहिल्यांदा आपल्या परिवारावर प्रेम, आपल्या परिवाराची काळजी रामकथेचं एक केंद्र आहे. सीतेने स्वतः करता काही मागितले नाही. तिच्या स्त्रीमुखातून जे निघते ते आपल्या परिवाराचे कल्याण व्हावे असेच निघते. आता बघूया आपण भिल्लांची रामप्रीती. आता भगवान खऱ्या वनवासाला निघाले. निषाद राजगुहाने विनंती केली की मी तुमच्या सोबत येतो. भगवंताने त्याला नको म्हटले. निषाद राज म्हणतात, मी तुम्हाला त्रास देणार नाही हो प्रभू,
माझी केवळ एकच आकांक्षा आहे, ज्या ठिकाणी आपण मुक्काम कराल त्या ठिकाणी माझ्या हाताने आपल्या निवासासाठी कुटीर बनवतो, आपल्याला प्रणाम करतो, परत येतो, तेवढी अनुमती आपण द्यावी. या वनातले सर्व मार्ग अतिशय विचित्र आहे. अनेक ठिकाणी तर पुढे जायला रास्ताच नाही. या गोष्टी आमच्या रोजच्या सरावातल्या आहेत. माझी साथ तुम्हाला उपयोगी पडेल, मला इतकी सेवा करू द्या. पुढे निषादराज गुह, त्यांच्या मागे स्वयं भगवान, त्यांच्या मागे भगवती जानकी, सर्वात मागे श्री लक्ष्मण, असा वनवासाचा प्रवास आरंभ झाला. डोळ्यापुढे चित्रांना खरोखर आनंद घ्याल तुम्ही. प्रभूंचा हा प्रवास अत्यंत विविध अरण्यामधून आरंभ होतो. अगदी छोटस चालून होताच भगवती जानकी मातेने आपल्या कपाळावरचा घाम पुसत भगवंताला विचारले, आले का हो तुमचे वन? आपण आता वनात आलो ना. थोडेसे चालूनच भगवती जानकी दमून गेली. भगवंताच्या मनात येऊन गेले की आत्ताशी कुठे वनवासाचा प्रारंभ होतोय आणि आता तशी तर एवढी दमली, ही वनवासात 14 वर्ष कसे काढणार? प्रभूंचे नेत्र पाणा होतात, ती त्याची समजूत घालतात. जानकी आता कुठे सुरुवात झाली ग, कितीतरी पुढे आपल्याला सहज चालत जावं लागणार. मार्गामध्ये अनेक लोक प्रभूंना भेटतात, बघतात. निषादराज गुह थोडे लवकर पुढे जातात. त्यांच्या जातभाईंना आधीच कल्पना देतात. ओळखीच्या लोकांना सांगतात की अयोध्येचे राजकुमार वनाला निघाले असून थोड्याच वेळात ते या मार्गाने येतील. लोक मार्गात गर्दी करतात. लोक भगवान रामचंद्रांना बघतात, बघतच राहतात. गोस्वामींनी सगळ्या प्रसंगाचे वर्णन केले आहे, हृदयस्थ वर्णन केले. जागोजागी लोक त्यांना आग्रह करतात, आमच्याच गावात निवास करा. भगवान सर्वांना समजावून सांगतात, मला कुठल्याच गावात प्रवेश करता येणार नाही. शेवटी ते लोक एखाद्या वृक्षाखाली भगवंताची व्यवस्था करतात. वनातले भिल्ल, गौंड, संथाळ, सामान्य वनवासी लोक मोठ्या आग्रहाने भगवंतांना आपल्या गावाच्या जवळ नेतात. भगवान गावात येणार नाही हे कळल्यावर गावाबाहेरच एका वृक्षाखाली त्यांची सोय करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वनवासी महिला भगवती जानकीला भेटण्याकरता येत त्यांच्या काळात चर्र होई. भगवती जानकीला भेटण्याकरता आलेल्या महिलांमध्ये चर्चा चाले, काय कठोऱ्यांचे आईबापू हो असतील बाई, त्यांनी या कोळ्या वयात या पोरांना वनात कसे पाठवले? दुसरे लोक म्हणत, कसे का असेनात, आपल्याकरता चांगलंच झालं की त्यांनी आता वनात पाठवलं म्हणून तर आपल्याला यांचं दर्शन झालं. प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा असतो. महिला भगवती जानकीला विनंती करतात, लेकी तू आमच्या घरी राहायला चल ग, इथे कुठे बाहेर वृक्षाखाली राहशील? भगवती जानकी त्यांना विनंती करून समजावून सांगते, मला माझे पती चरण सोडून कुठे जाता येणार नाही. रात्री मी येथेच कुठेतरी मुक्काम करीन. ते भिल्ल सकाळी सीतेच्या स्नानासाठी आडोसा तयार करतात. आश्चर्याची गोष्ट की या देशाचे प्रभूंवर किती प्रेम, किती प्रेम. प्रेम करावं तशा प्रकारे प्रेम करावं. फक्त सार्थकाचं प्रेम नको, खरं खरं प्रेम असं करा. ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी रात्री मुक्काम केला त्या त्या वृक्षांचा हेवा कल्पवृक्षाला वाटावा असे त्यांचे भाग्य. प्रभू त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी भिल्लांनी कोणताही व्यवहार केला नाही. तो त्या जागेला कुंपण घालून ठेवत रामाच्या नावाने त्यांनी विश्रामणे चबुतरे बांधले. ज्या ज्या ठिकाणी भगवंताने एकदा स्नान केले त्या त्या ठिकाणी सीता न्हाणी म्हणून तीर्थक्षेत्र तयार झाले. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जागोजागी रामचबुतरे आणि सीता न्हाणी निर्माण झाले. ज्या वृक्षाखाली श्रीराम बसले त्या वृक्षाला रोज 2 फुले व्हावी, सीता न्हाणीला फुले व्हावी. भक्तिभावाने त्या जागेला नमस्कार करा, अशा त्या गावांकडे प्रघात झाला. एका दिवसाच्या निवासामध्ये भगवंताने त्या वनवासी बांधवांचे अंतकरणे पूर्ती जिंकून घेतली. असा प्रभूंचा व्यवहार असे. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, या समर्थाच्या ओळीवरून मला असे म्हणायचे वाटते, श्रीरामाचे आठवावे बोलणे, श्रीरामाचे आठवावे चालणे, श्रीरामाचे सलगी देणे कैसे असे. कशी सलगी भगवंताने वनवासी भिल्लांच्या अंतकरणात एका दिवसात निर्माण केली असेल. फक्त एकाच दिवसाचा मुक्काम. पण भिल्लांना भगवान सोडवत नाही. ते सगळेजण प्रभूंचा आग्रह करतात की आम्ही पण तुमच्याबरोबर येतो. प्रभू जेव्हा त्याला नकार देता तेव्हा पुढच्या गावापर्यंत ते प्रभूंना पोचवण्याकरिता येता. डोळ्यातून प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या त्या आडदांड जंगली पण हृदयाने अत्यंत कोमल अशा लोकांना परत फिरवताना भगवंताला जीव मेता कुटीला आल्यासारखा वाटला. तर्काला उत्तर देणे सोपे असते, पण हृदयाच्या भावनांना समजावणे फार कठीण असते. भगवान श्रीराम त्या लोकांना विनंती करून थांबवत त्या ग्रामीण महिला भगवती जानकीला निरोप देताना म्हणत, बाळे जपून राहा, पुन्हा ये, आम्हाला विसरू नकोस. लेकीसारखे तिला वागवू देत.
सकाळी उठून भगवान पुढे निघत, दुपारपर्यंत भगवान एखाद्या गावापर्यंत चालत राहत, संध्याकाळी कुठेतरी मुक्काम करत. अशा प्रकारे मजल दर मजल करीत भगवंताचा हा प्रवास चालला. आलेल्या लोकांना भगवंत अत्यंत प्रेमाने भेटत, सगळे त्यांची विचारपूस करीत. आता बघूया आपण भरद्वाज मुनींची भेट. भगवान तीर्थराज प्रयागापर्यंत आले. प्रयाग तीर्थामध्ये भगवंताने अत्यंत श्रद्धेने स्नान केले. स्नानावर तीर्थाचे दर्शन झाले. आता जंगम तीर्थाकडे जावे म्हणून भगवान स्वयं महर्षी भारद्वाजाच्या आश्रमात आले. तीर्थात जाऊन नुसते दर्शन घ्यायचे नसते. साधू दर्शन हे तीर्थयात्रेत अत्यंत महत्वाचे कार्य. संत हे जंगम तीर्थ असतात. भगवान महर्षी भारद्वाजाकडे गेले. प्रयागमध्येच त्यांचा आश्रम होता. प्रभू स्वयं उन्हातून जात असताना आपल्या धनुष्याची पत्तेच्या चढवून ठेवत एखाद्या ऋषींच्या आश्रमाजवळ आले की पत्तेच्या उतरवत, अलीकडच्या भाषेत बोलायचे झाले तर पिस्तूल अनलॉक करीत मग आश्रमात प्रवेश करत. प्रभू मुनीश्वरांना विनम्रतेने साष्टांग वंदन करत. मुनीश्वर देखील त्यांना वंदन करत. श्रीराम देव तर भारद्वाज मुनी संत देव देव हेच संत दोघे एकरूप आहेत. दैत्य केवळ लिलेकरिता रामाच्या गुणामुळे आपले जीवन धन्य झाले असे मुनींना वाटते. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात भगवंताचा एक रात्र मुक्काम झाला. त्यानंतर भगवान पुढे निघतात. वाटेत महर्षी वाल्मिकींचा आश्रम लागतो. प्रभूंच्या भेटीने महर्षी वाल्मिकींना पराकोटीचा आनंद होतो. प्रत्येक ठिकाणी भगवान केवळ एक एक दिवस मुक्काम करतात. वाल्मिकीच्या आश्रमातून ते दुसऱ्या दिवशी निघणार होते. त्यांनी वाल्मिकी ऋषींना विचारले, गुरुदेव, आम्ही अयोध्येपासून पुष्कळ दूरपर्यंत चालत आलो. आता एखाद्या ठिकाणी स्थिर निवास करावा असा विचार करतो. आम्ही कुठे राहावे? एखादे स्थळ आपण आम्हाला सांगा. महर्षी वाल्मिकींनी या प्रश्नातून वेगळा अर्थ काढला. त्यांनी प्रभूंना उत्तर देण्यापूर्वी एक विलक्षण प्रश्न विचारला. देवा, आपण कुठे नाही ते सांगा. आपण सर्वत्र आहात. कुठलंही स्थान आपल्या विरहित नाही. आपण कुठे नाहीत ते मला सांगा, म्हणजे आपण कुठे राहावे ते मी आपल्याला सांगतो. असे म्हणून महर्षी वाल्मिकींनी साधकांना समजावून सांगण्यासाठी भगवंताला निमित्त बनवले आणि प्रभूंचा निर्वास कुठे कुठे असतो याबद्दल फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या प्रभूंना म्हणतात, देवा, आपण सर्वत्र निवास करीत असलात तरी आपले विशेष प्राकट्य प्रकर्ष आणि काही विलक्षण स्थानामध्ये होते. भगवंताच्या सामान्य निवास सर्वत्र आहे. भगवान कणाकणामध्ये विराजमान आहे असे आपण कमीत कमी ऐकलेले नक्की. पण हा सर्वत्र असलेला भगवंताचा निवास सारखा का? तर हा सारखा नाही. याच्यामध्ये अंतर असते. हे अंतर कसे असते? भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये भगवंताने समजावून सांगितलेले. कुठला श्लोक? चला तर आपण ऐकूया. उपद्रष्टानुभर्ताच भोक्ता उपद्रष्टानुभर्ता भोक्ता महेश्वर परमाप्नेति चाप्युक्तो देहस्मिन् पुरुषः पर. रामकृष्ण परमहंसाच्या अंतरंगात परमात्मा आहे. एखाद्या सामान्य माणसाच्या आतही परमात्मा आहे. तसेच एखाद्या स्वापदाच्या आतही परमात्मा आहे. पण सर्वत्र परमात्म्याचा प्रकाश सारखा मात्र नाही. भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न. अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुषांचे जीवन अत्यंत विशुद्ध आहे. तेथे परमात्मा तत्व पारदर्शी झालेले असते. तेथे भगवंताचा प्रकाश पूर्णाशाने बाहेर येतो हे आपल्याला जाणवते. भगवंत म्हणतात की मी उपद्रष्टा म्हणून राहतो. उपद्रष्टा म्हणजे समीप राहून बघणारा. आपल्यामध्ये भगवंताचा निवास उपद्रष्टा म्हणून आहे. म्हणून आपण काय करतो इतकेच देवाला कळत नसते. तर आपण मनात कुठलेही विचार येतात याचाही तो साक्षी आहे. मी पाप केले तरच देवाला कळते असे नसून माझ्या मनात पापाचा विचार आला तरी देवाला ठाऊकच असते. आपले जीवन तर अधिक शुद्ध झाले तर भगवंताला अशा प्रकारे वास ठेवत बसावे लागत नाही. जे स्वतः नियम पाळतात त्याच्यावर फार निगराणी ठेवायला लागत नाही. म्हणून ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ही सहज स्थिती येऊन जाते, यम नियम सामान्य व्यवहार होऊन जातो, तो खोटे बोलू शकत नाही. अशी अवस्था त्याच्या जीवनात येते. कुणाला दुखवू नका असे आपल्याला सांगावे लागते. पण ज्ञानेश्वर माऊलींना कुणाला दुखवता येतच नाही स्थिती आहे. अशा ठिकाणी भगवान उपद्रष्टा नाही. तेथे तो कसा विचार करता हे देवाला बघण्याची आवश्यकता नाही. भगवान हनुमंता होऊन त्याच्या अंतरंगात अनेक प्रेरणा देतात. त्याची बुद्धी भगवंत चालवतात, सर्वांची नाही चालवत. अर्जुनाने आपल्या घोड्याचे लगाम वासुदेवाच्या हाती दिले. आपण थोडेच दिले. आपल्या अंतकरणाचे लगाम अजून वासऱ्याच्या हाती आहेत. त्यामुळे आपली बुद्धी कृष्ण
चालवणार नाही. आपली बुद्धी आपल्या त्रिविकारका संबंधित लोक चालवतील. काम येश क्रोध येश रज गुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनम इय वैरिणम अत्यंत श्रेष्ठ अशी चित्त शुद्धी ज्यांना साधली त्यांच्या हातून भगवान हनुमंता होतात, मग भरता होतात, मग भगवान भोगता होतात. मग हा संत उपाशी राहिला काय अथवा जेवला काय, संत जेवत नसतात, ते साक्षात कृष्ण असतात. गोस्वामी तुलसीदास जेवण महाराज जेवत नसतात, तर भगवान श्रीराम त्यांच्या मुखातून जेवत असतो. समर्थासारखा संत ज्या ठिकाणी भोजन करतो त्यांना रामदास स्वामी नावाच्या व्यक्तीची तृप्ती करीत नसते, परमात्म वस्तूची तृप्ती करीत असते. श्रीराम तृप्त होत असतात. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज बोलत असतात तेव्हा साक्षात ती भगवत सत्ता त्यांच्याद्वारा बोलत असते. ही त्यांची अवस्था आहे. त्यांना वेद वाचावे लागत नाही. तुकोबांनी वेदांची पुस्तके पाहिली होती की नाही, वेदांची अक्षरे वाचली होती की नाही, हा प्रश्न राहत नाही. ते ज्ञान त्यांच्या श्रीमुखात आपोआप येते. वेद न वाचता ते ज्ञान सांगता आणि म्हणतात. काय म्हणतात ते आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. तुम्ही जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम.